नमस्कार. आराधना चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. 12 डिसेंबर दर्श अमावस्या, कार्तिक अमावस्या या दिवशी आपल्याला म्हणजेच अमावस्येच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा तुमचं शॉप असेल, ऑफिस असेल, दुकान असेल तर त्याच्या मुख्य दारावर कोहळा कसा बांधावा, पूजा कशी करावी, त्याचबरोबर सेवा काय करावी, जेणेकरून हा जो कोहळा आपण बांधतोय त्याचा फायदा आपल्याला हवा, हा मुख्य प्रवेशद्वारावर घराच्या का बांधावा किंवा याचे काय फायदे होतात. जर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपण कोहळा बांधला त्याचे फायदे काय होतात. बऱ्याच वेळेला आपण काय करतो, कोहळा बांधतो पण त्याचे फायदे मिळत नाही. तर का मिळत नाही याचं सुद्धा उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तर बघा, कोहळा खूप पूर्वीपासून म्हणजे अगदी आपली आजी पणजी तेव्हापासून तो आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधण्याची पद्धत आहे. आणि खूप जास्त साऊथ इंडियामध्ये तुम्ही बघाल तर हा जो कोहळा आहे तो तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावर, तो दुकानाचा असेल, हॉटेलचा असेल, कुठेही तुम्हाला हा बांधलेला दिसेल. मग तेव्हा बांधण्याची एक ती पद्धत आहे. आता कोहळा कसा असावा, मुख्य प्रवेशद्वारावर बांधण्यासाठी आपण मार्केटमध्ये गेलं आणि कोहळा आणला म्हणजे झालं का, तर नाही. त्याहीपेक्षा महत्त्वाचं की कोहळा कधी बदलावा, तो कसा असावा, हे सर्व आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. पण सर्वात अगोदर कोहळा घेताना आपण आता कोहळा कुठे मिळेल हाही प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. तुम्ही मार्केटमध्ये गेल्यावर, भाजी मार्केटमध्ये गेल्यावर तिथे सुद्धा तुम्हाला कोहळा मिळून जाईल. किंवा खेडे विभागामध्ये तर आपल्याला शेतामध्ये सुद्धा हा कोहळा मिळतो. किंवा शेताचं जे कुंपण केलेलं असते, काटेरी कुंपण, त्यावर ह्या कोहळ्याचे वेली असतात आणि त्याच्यावर सुद्धा तुम्हाला हा कोहळा मिळून जातो. किंवा जिथे पूजा साहित्याचे दुकान आहे, जिथे पूजा करण्याचे साहित्य मिळते, त्या दुकानात सुद्धा टोपलीमध्ये हे कोहळे ठेवलेले असतात. तुम्हाला तिथे सुद्धा हा कोहळा मिळून जाईल. आणि फार काही महाग नसतो, अगदी 100 रुपयाच्या आतच हा कोहळा आपल्याला मिळतो. तर हा कोहळा घेताना वरती थोडं देठ असणारा कोहळा घ्यावा. देठ नसणारा कोहळा कधीही घ्यायचा नाही. देठ असलं म्हणजे तो कोहळा आपल्याला व्यवस्थित पूर्ण कोहळा आहे असं त्याची जाणीव होते किंवा ओळख होते. तेव्हा मग तो साईजने केवढाही असला तर चालतो. छोटा घ्या, मोठा घ्या, काही हरकत नाही. तर प्रथम आपल्याला तो कोहळा मार्केटमधून घरी आणायचा आहे. स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे. पण धुताना मात्र तो कोहळा धुण्यासाठी आपल्याला बाथरूममध्ये कधीही धुवायचा नाही. कारण आपण बाथरूममध्ये अंघोळ करत असतो, आपण स्वच्छ होत असतो. म्हणजेच काय, तर निगेटिव्हिटी आपण काढत असतो. त्यामुळे अशा निगेटिव्हिटी काढलेल्या ठिकाणी आपला कोहळा धुवायला न्यायचा नाही. तर किचनमध्येच एखाद्या टोपल्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि त्या पाण्याने आपला हा कोहळा स्वच्छ धुवून घ्यायचा. धुतल्यानंतर एखाद्या कापडाने पुसून घ्यायचा आहे, अगोदर कोरडा करून घ्यायचा आहे. आता हा घेतल्यानंतर, कोरडा केल्यानंतर देवाघरासमोर, आपल्या घरामध्ये देवघर असते, त्या देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे. आसनावर आपण बसायचं आहे. समोर एखादा पाट घ्यायचा, त्या पाटावर लाल कापड अंथरायचा. अशा वेळेला दिवा, अगरबत्ती लावून ठेवायची आणि आपण कोहळा आणला आणि तो बांधला म्हणजे आपल्यासाठी तो काम करेल का? अजिबात नाही. आता त्यानंतर त्या लाल कापडावर तो आपल्याला ठेवायचा आहे आणि तो ठेवल्यानंतर या कोहळ्याला 2 बाजू असणार आहेत. एक देठाच्या डावीकडची बाजू आणि देठाच्या उजवीकडची बाजू. मग एका बाजूला अष्टगंधाने किंवा कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला त्यावर ओम काढायचा आहे. आणि आपण या अगोदर सुद्धा डिटेलमध्ये हा व्हिडिओ बघितलेला आहे. पण आपण आज अगदी साधी सोपी पद्धत पाहणार आहोत. एकीकडे आपण अष्टगंधाने ओम काढला, दुसऱ्या साईडला आपण स्वस्तिक काढलं आणि दोन्हीच्या मधून आपल्याला मग हळद, कुंकू, अक्षता त्यावर वाहायचे आहे आणि अगरबत्ती, धूप ओवाळून घ्यायची आहे आणि तिथेच समोर बसून आपल्याला मोठ्याने आपल्या तोंडातून मंत्र उच्चार निघतात, ते कोहळ्यावर पडावे अशा दृष्टीने आपल्याला आपल्या तोंडचे उच्चार
त्या कोहळ्यावर पडावेत आणि तो अभिमंत्रित व्हावा. म्हणजेच जेणेकरून आपल्या घराचं, आपल्या घरातील सदस्यांचं, त्याचबरोबर आपल्या वास्तूचं रक्षण होण्यासाठी तो कोहळा काम करेल. म्हणजेच काय, जेव्हा आपण मुख्य प्रवेशद्वारावर कोहळा बांधतो त्यावेळेला आपल्या घरामध्ये प्रत्येक व्यक्ती जी येत असते, मग ती शेजारी असू द्या, नातेवाईक असू द्या, तुमचे मित्रमैत्रीण असू द्या, ती प्रत्येक व्यक्ती आपली हितचिंतक असते असे नाही. बरेच आपल्या आजूबाजूला लोक असतात की जे आपल्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. बऱ्याच जणांना आपलं चांगलं झालेलं बघवत नाही, चांगलं देखवत नाही. बरेच जण आपल्याला तोंडावर बोलून दाखवतात, पण काही काही मात्र आपल्या सोबत खेळून हसून बोलतात, पण त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट असते आणि हे आपण ओळखू शकत नाही. आणि मग जेव्हा आपण हा कोहळा मुख्य प्रवेशद्वारावर बांधतो तेव्हा ही व्यक्ती जी जिच्यामध्ये निगेटिव्हिटी असते, आपल्याबद्दल जिच्या मनामध्ये गढूळपणा असतो, ती व्यक्ती आपल्या घरात येते. त्यावेळेला तिच्यातील ती निगेटिव्हिटी आहे ती बाहेरच राहते. ती आपल्या घरामध्ये, आपल्या उंबरठ्याच्या आत प्रवेश करू शकत नाही. आणि दुसरा फायदा म्हणजे तुमच्या जागेमध्ये काही दोष असतील, तुमच्या वास्तूमध्ये काही दोष असतील आणि त्याचा नकारात्मक प्रभाव जर आपल्याला दिसू लागत असेल, तर अशा वेळी आता तुम्ही म्हणाल याचा प्रभाव कसा असतो? तर आपल्याला कामामध्ये यश नाही, घरामध्ये आजारपण आहे, बाहेरील बाधेचा त्रास आहे. तर याच्यापासून कुठेतरी सुटका होताना किंवा रिलीफ मिळताना हा कोहळा बांधल्यावर आपल्याला पाहायला मिळेल. आणि आपण जेव्हा हा आपल्या घरामध्ये नकारात्मक असते आणि हा कोहळा आपण दारावर बांधतो, तेव्हा ही नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. तुम्हाला असे जाणवेल, जेव्हा त्या एरियामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये येणाऱ्या लोकांमध्ये जर नकारात्मकता असेल ना, तर तुम्हाला असे जाणवेल की तुमचा जो दारावर बांधलेला कोहळा आहे तो सुरुवातीला खूप लवकर लवकर खराब होईल. अगदी 8 दिवस, महिनाभर, म्हणजे पुढची अमावस्या येईपर्यंत तो खराब होऊन जाईल. असं झालं तर घाबरायचं नाही. समजून जायचं की आपल्या जागेमध्ये नकारात्मकता आहे आणि ती ह्या कोहळ्याने शोषून घेतलेली आहे. येणाऱ्या व्यक्तींमधील जी नकारात्मकता आहे ती या कोहळ्याने शोषून घेतलेली आहे आणि मग त्यामुळेच हा कोहळा लवकर खराब झाला. तेव्हा हा कोहळा आपल्याला टाकून द्यायचा आहे. पुढची अमावस्या येईपर्यंत वाट पाहायची नाही. हा कोहळा विसर्जित करायचा आहे. त्यानंतर पुढच्या अमावस्येला दुसरा कोहळा आपल्याला बांधायचा आहे. या पद्धतीने आज लावलेला, या अमावस्येला लावलेला कोहळा 8 दिवसांनीच जर खराब झाला तर पुढच्या अमावस्येची वाट बघायची नाही. तो खराब झालेला कोहळा काढण्यासाठी पुढच्या अमावस्येची वाट न बघता तो लगेच काढून टाकायचा, विसर्जन करायचा आणि नंतर येणाऱ्या दुसऱ्या अमावस्येला तुम्ही दुसरा कोहळा बांधू शकता किंवा लगेच येणाऱ्या शनिवारी देखील बांधला तर चालतो. आता आपण हळद कुंकू पूजा वगैरे केली, त्या कोहळ्याची पूजा केली, लावायचा आहे आपल्याला तो कोहळा. त्यानंतर आपल्याला त्या कोहळ्याला नमस्कार करून मोठ्याने, किमान आपल्या स्वतःला ऐकू येईल अशा आवाजामध्ये 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. आपल्या घराचे संरक्षण होण्यासाठी आपण हे कालभैरवाष्टक म्हणतो आहे. मग ही सेवा केल्याने हा कोहळा काय होईल तर अभिमंत्रित होईल आणि आपल्याला आपल्या चांगल्यासाठी हा काम करेल. आता कोणी म्हणेल 5 वेळा म्हटलं तर चालेल का? पण तसं नाही. आपल्याला 11 वेळाच कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला कोहळ्याच्या जवळ आपल्याला कोणता त्रास आहे किंवा काय आहे, आपल्याला काय मनातली इच्छा काय आहे ते बोलून दाखवायचं आहे. नंतर त्या लाल कापडमध्ये तो गाठ बांधायची आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आता आपले ते कोहळा बांधायचा आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी मधोमध तो कोहळा आपल्याला बांधायचा, ना या साईडला ना त्या साईडला, जेणेकरून घरामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती ही त्या कोहळ्याच्या खालूनच आपल्या घरात आली पाहिजे. तर हा कोहळा संध्याकाळच्या वेळेला अमावस्येच्या दिवशी सकाळी पूजा करून ठेवू शकता किंवा
संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ आहे तेव्हा देखील तुम्ही ही सेवा करू शकता. आणि हा कोहळा सकाळी किंवा दिवसभर आपल्या वेळेनुसार प्रवेशद्वाराला बांधायचा नाही, तर हा कोहळा नेहमी सूर्यास्तानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला बांधायचा आहे. आणि कोणीही बांधला तरी चालतं, असं काही नाही की पुरुषांनीच बांधावा स्त्रियांनीच बांधावा, काहीही फरक पडत नाही. सुतक असेल तेव्हा हा कोहळा बांधायचा नाही. आणि आपण जो हा कोहळा पूजा करून आपल्या प्रवेशद्वाराला बांधलेला आहे, याचं सर्वात महत्त्वाचं काय, या पद्धतीने पूजा करून त्यावर कालभैरवाष्टकची 11 वेळा सेवा होणं महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये आपण एनर्जी आणली आहे, त्याच्यामध्ये जर आपण प्राण टाकले तरच तो आपल्यासाठी काम करेल. नुसतं तुम्ही घेतलं आणि तो लावला तर त्याचा इफेक्ट आपल्या घरावर पडणार नाही. त्यामुळे तुम्हाला खराब झालेला कोहळा विसर्जन करायचा आहे. पण जर तुमचा कोहळा खराब झालाच नाही तर तुम्ही दर अमावस्येला देखील हा कोहळा बदलू शकता, किंवा 2-3 महिन्यांनी देखील तुम्ही कोहळा बदलू शकता. काही हरकत नाही. तुम्हाला वाटत असेल त्याप्रमाणे तुम्ही हा कोहळा अमावस्येला बदलू शकता. पण एक लक्षात ठेवायचं की सूर्यास्तानंतरच हा कोहळा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचा आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय गजानन.